ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीष शुक्षौनिक भीष्मदालभ्यं रुक्माङ्गदर्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिनाम्बरं भागवतां स्मरामि. आदिनाथ मच्छिन्द्रं च गोरक्षं गहिनी तथा निवृत्ति ज्ञानदेव देवनाथ चूडामणि नमः. गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र सद्गुरु श्री विश्वनाथाय नमः. सद्गुरु श्री स्वरूपानंदाय नमः. सद्गुरु श्री अमलानंदाय नमः. सद्गुरु श्री प्रज्ञानंदाय नमः. सद्गुरु सद्गुरु नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्य विवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. मरण तयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जनिता कारी तयावरुनिया काया कुरुवंटून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधने नित्य रंगुली भावे मग तत्रूप. ज्ञानेशाला नंदा झाला श्री सद्गुरूला तुष वरद हस्त मस्तकी ठेवूनी वेई मजादेश. वरद हस्त मस्तकी ठेवूनी वेई मजादेश. वरद हस्त मस्तकी ठेवूनी देई मजादेश. समोर सादर करत आहेत सौ श्रद्धा श्रीनिवास गोडसे. तर हबब गोडसेताई या मागच्या वर्षी देखील याच आपल्या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी इथं सेवा अर्पण केलेली आहे. याही वर्षी सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि त्यांचं अतिशय श्रवणीय कीर्तन असं ऐकायला आम्हाला वारंवार मिळावं म्हणून हा एक वेगळा आपण कार्यक्रम इथं आज आयोजित केलेला आहे. तर त्यांचा अल्पासा परिचय करून द्यायचं झालं तर त्यांचं शिक्षण हे BA झालेलं आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी BA पूर्ण केलेलं आहे. मूळ म्हणजे ते कोकण कन्या आहेत. त्यांचा जन्म कोकणातला आहे आणि लग्नानंतर त्या इचलकरंजीला स्थायिक झाल्या आणि जन्मजातच कलेची आवड असल्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्याच्या स्पर्धा त्यांनी दिलेल्या आहेत. त्यात 4 परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि समाजकार्याची म्हणा किंवा भारतीय संस्कृतीची जतन करण्याचा एक जो त्यांनी संवर्धनाचा एक विडा उचललेला आहे. त्यात एक मोलाचं पाऊल म्हणजे मंगळागौरीचा खेळ ह्याचे एक त्यांनी समूह स्थापन केलेला आहे आणि गेली 22 वर्ष सातत्यानं या मंगळागौरीच्या खेळाचं ते सादरीकरण वेगवेगळ्या ठिकाणी करत आहेत आणि भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा जपण्याचं एक मोठं कार्य त्या करत आले आहेत. त्याचबरोबर नारदी कीर्तन, ह्या नारदी कीर्तनात पण विविध प्रकारच्या पदव्या असतात किंवा त्यातही त्याचा एक सखोल असं अभ्यास असतो. ते एक शास्त्र आहे आणि यात त्यांनी देखील म्हणजे विशारद हासिल केले असं मला हरकत नाही, कारण कीर्तन विशारद, कीर्तन मधुकर या दोन्ही पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांची आत्तापर्यंत अनेक कीर्तनं झालेली आहेत. आपण कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ऐकलं असेलही. आज रुई या नगरीमध्ये त्यांचं नारदी कीर्तन होत आहे. तर त्यांचा हा छोटासा अल्पपरिचय आणि याचबरोबर जसं प्रत्येक देवाच्या बाहेर जय विजय असतात आणि प्रत्येक कार्यक्रमात आमच्या जे अगदी आमचे लाडके म्हणा, हक्काचे म्हणा, असे जे 2 संगीतातले अतिशय उच्च आणि श्रेष्ठ अशी साधना प्राप्त केलेले चंद्रकांत जोशी सर जे आज आपल्याला इथं पेटीला साथ देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर DKTS संस्थेमध्ये ते संगीत शिक्षक होते. आत्ताच काही दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झालेले आहेत. माऊली भजनी मंडळ तसंच त्याचप्रकारे हुपरीमध्ये विविध भजनी मंडळात त्यांचे अतिशय मोलाची आणि संस्थापकाची अशी एक भूमिका आहे.
पायी पंढरपूरला हुपरी ते पंढरपूर पायी वारी ते गेले अनेक वर्ष सातत्यानं करत आहेत. तर असे त्याचबरोबर अतिशय सुमधुर आवाज असलेले सर आज आपल्या इथं पेटीच्या साथीला आहेत नारदी कीर्तनाला. आणि त्याचबरोबर अतिशय श्रवणी असा तबला ऐकण्यासाठी जे तुम्ही तर जमलेला आहात, तर ते आपले सगळ्यांचे लाडके आणि तबल्यातले अतिशय तज्ज्ञ असं म्हणता येईल आणि आमचे गुरु आदरणीय श्री अनिल कुलकर्णी सर, जे इंग्रजी येते पोस्ट मास्तर आहेत, ते त्यांची सेवा करत असतात. त्याचबरोबर छंद म्हणून हा जो आपला त्या आणि हीच कला अनेक लोकांना त्यांनी इथं अर्पण केलेली आहे. तर या अशा एक छोट्याशा अल्पपरिचयानंतर आज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामधलं पहिलं पुष्प नारदी कीर्तन इथं सादर करतायत हबप श्रद्धा गोडसेताई. तर मी त्यांना विनंती करतो की नारदी कीर्तनाला सुरुवात करावी. सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. नमस्तस्यै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणा प्रवराय च. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्. कलावती सागवदने सा
चरणी लक्ष लागू दे सीताराम चरणी लक्ष लागू दे सीताराम चरणी लक्ष लागू दे कीर्तन संगी रंगात देह वागू दे कीर्तन संगी रंगात देह वागू दे बालकृष्ण चरणी लक्ष लागू स्वरूपी मन हे हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष सारा सारवदविता सद्गुरुराया हो सारा 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 सारवदविता सद्गुरुराया हो गुरुराया हो गुरुराया हो गुरुराया हो गुरुराया हो सारा सारवदविता सद्गुरुराया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागू दे तद्रूप चिन्मया नारायण रूप ध्यावू हो तद्रूप चिन्मया हो तद्रूप चिन्मया हो तद्रूप चिन्मया तद्रूप चिन्मया नारायण रूप ध्यावू हो 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 तद्रूप चिन्मया नारायण रूप ध्यावू हो तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गावू हो तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गावू हो बालकृष्ण चरणी लक्ष लागू दे सीताराम चरणी लक्ष लागू दे राजा राम राम चरणी लक्ष लागू दे लक्ष लागू दे लक्ष लागू दे गजर करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारामणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघु
श्री नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. तो स्मरता मग संकट कैचे तो स्मरता मग संकट कैचे नाम तयाचे गाई प्राण्या नाम तयाचे गाई प्राण्या देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. जासी पाहता भवश्रम गेला जासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काय प्राण्या ते सुख बोलू काय प्राण्या देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. गोसावी नंदन तनु मनु वाचा गोसावी नंदन तनु मनु वाचा विनटे जाचा पायी प्राण्या विनटे जाचा पायी प्राण्या देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी देव गजानन ध्यायी प्राण्या. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. गणाधीश ध्याने गणाधीश होणे असे बोलती वेदशास्त्रे पुराणे. प्रचिती सही येतसे अन्वयाने जया ध्यान जे तेची त्यालागी होणे. मंगलमूर्ती मंगलमूर्ती. आज पुन्हा एकदा आपल्या ह्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या सप्ताहात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मला ही संधी मिळाली आणि मी अगदी खरोखर एका क्षणाचाही विचार न करता लगेच काकूनं हो म्हणून टाकलं. कारण तुमच्यासारखे श्रोते प्राईम टाईम वेळ असूनसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणेच आजसुद्धा इथे म्हणजे अंगण भरलेलं आहे आणि एखाद्या कीर्तनकाराला हे जास्ती प्रिय असतं आणि इथलं एकूणच वातावरण आणि हे मी सगळं अनुभवलं होतं. गेल्या वर्षी आम्ही भजनालाही इथे येऊन गेलो, कीर्तनालाही येऊन गेलो आणि त्यामुळे हे सगळं वातावरण बघून मी अगदी खरोखर क्षणाचाही विचार न करता काकूंना म्हटलं अगदी मी लगेच येईन, एका पायावर येईन, मला ही सेवेची संधी मिळाली, मला खूप आनंद होतो आहे.
आणि सतत इतके वर्ष ही सेवा करणं, आता पुढच्या वर्षी 36 वर्ष पूर्ण होत आहेत आणि पुढच्या वर्षीसुद्धा मला ही संधी मिळावी अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. कारण ह्या एवढ्या मोठ्या एका ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार होणं किंवा त्याच्यामध्ये भाग घेणं हे मला निश्चितच आवडेल. आणि तुमच्यासारखे ज्ञाते श्रोते जेव्हा ऐकायला असतात तर त्यावेळेला सांगायला काहीतरी मजा येते. म्हणजे आपण थोडा अभ्यास केला पाहिजे हे कुठेतरी जाणवतं. नुसतंच करायचं म्हणून कीर्तन केलं असं होत नाही. म्हणतात की तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करते. आणि अशी गोष्ट आहे, मी जे जे काही सांगेन हे तुम्हाला, आता तुम्ही इतके सगळे कायम अभ्यासात असलेली लोक आहात तर तुम्हाला हे सगळं आधीच माहिती आहे. आणि मग मी ज्ञातेपण करून तुम्हाला आणखीन काय सांगावं. तरीसुद्धा आपल्या लेकीचं कीर्तन आपण ऐकतो, अशा गोड भावनेतनं तुम्ही माझं कीर्तन ऐकाल ह्याची मला नक्की खात्री आहे. आणि त्यामुळे मी इथे उभं राहण्याचं धाडस करते आपल्यापुढे. एकदा गजर करूया. आज पहिला दिवस आहे उत्सवाचा. तुमच्याकडनं थोडा प्रतिसाद कमी आला, इकडून थोडा बऱ्यापैकी आला, त्यामुळे एकदा गजर करूया. मंगलमूर्ती मंगलमूर्ती. आत्ताच्या काळामध्ये अशी गोष्ट आहे की सामूहिक उपासनेचं फळ हे अतिशय मोठं आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सामूहिक उपासना ही दुर्दैवाने कमी होती आहे. अनेक लोक, अनेक धर्माची जी लोकं आहेत ही आपापल्या धर्माच्या प्रमाणे, ख्रिश्चन लोक रविवारी चर्चमध्ये जातात, इतर इस्लामी बांधव जे असतात त्यांचं शुक्रवारी नमाज पठण एकत्र असतं. दुर्दैवाने अशी गोष्ट आहे की हिंदू धर्मातली लोकं ही संघटितपणे उपासना करत नाहीत. आपण एकट्याने आपल्यासाठी पुष्कळ उपासना करत असतो, पण संघटनेचं महत्त्व हे निश्चितच जास्त आहे आणि त्याचं फळंही जास्त आहे. आणि ह्याला आठवड्याचं जे नेमून दिलेलं आहे की आठवड्यातनं एकदा तरी किमान सामूहिक उपासना व्हायला हवी. कारण आपण जी सामूहिक उपासना करतो ह्याची स्पंदनं आठवडाभर टिकू शकतात एकट्याने उपासना करण्यापेक्षा. आणि म्हणून या सामूहिक उपासनेचं महत्त्व जास्त आहे. ठीक आहे, या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे, पण एक अत्यंत आनंदाची गोष्ट आता पुढच्या महिन्यात आपल्या सगळ्यांसाठी, हिंदू धर्मासाठी घडणार आहे की आपले रामलल्ला पुन्हा त्यांच्या जागेवरती विराजमान होत आहेत. ही निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपल्या धर्माचं काहीतरी चांगलं व्हावं ह्याच्यासाठी ही सामूहिक उपासना करणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. आणि आपल्या इथे ती नियमित होती आहे हे मला फार आवडती ही गोष्ट. म्हणजे मी वर्षभर ऐकते आहे, तसं अधनमधनं आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी कळल्या की नियमितपणे जी उपासना इथे सुरू असायला हवी, ज्याचा आदर्श सगळ्या गावांनी आजूबाजूच्या घ्यायला हवा, अशी उपासना इथे नियमित घडते. हे खरोखर माऊली आपल्याकडनं ही सेवा करून घेत आहेत आणि ही अशीच अखंडपणे करून घेऊ देत. आज सेवेसाठी म्हणून जो अभंग घेतला, उत्सवाचा आपला पहिला दिवस, साहजिकच कार्यादो मंगलम, मंगल अशा कार्याची सुरुवात आपण करतो आहे. आणि मंगलातू विनाशुभम म्हणजे गणपती बाप्पाची आठवण काढल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि त्यामुळे आज सेवेसाठी अभंग घेतला हा गोसावी नंदन महाराजांचा. तंजावरचे प्रसिद्ध संत, अनेक अभंग यांचे प्रसिद्ध आहेत. आपण प्रारंभी विनती जो श्लोक आपल्या नित्यपाठातला आहे हा गोसावीनंदन महाराजांचाच आहे. यांचा ज्ञानमोदक नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि असे गोसावीनंदन महाराज आपल्याला उपदेश करताना असं करतात की एखादे संत जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगतात तर त्याचं कारण असं असतं की त्यांना दिसत असतं की समोर खड्डा आहे, आपण खड्ड्यात पडतोय हे त्यांना दिसत असतं आणि आपण त्याच्यापासून वाचावं म्हणून संत आपल्याला एखाद्या गोष्टीचा उपदेश करत असतात. तसेच आपल्याला सगळ्यांना वाटत असतं की आपलं जीवन जे आहे हे मंगलकारक व्हावं, आनंददायी असावं. जीवनातले जे जे काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला मिळाव्यात. म्हणजे काय तर एखादं आपल्याकडे मोठं घर असलं, आपल्या दारात चारचाकी गाडी असली, आपल्या घरात भरपूर समृद्धी असली की आपण श्रीमंत होऊ की आपण सुखी होऊ ह्याची कोणी शाश्वती देत नाही. संतांना ह्या गोष्टी पक्क्या माहिती असतात की काय मिळालं म्हणजे माणसाच्या जीवनाला सुख मिळेल हे त्यांना माहिती असतं. संत नियमितपणाने हेच काम करत असतात. आपले सगळे संत, कोणीही यातला अपवाद म्हणून वगळता येत नाही, कारण त्यांना आपल्या जीवनाची तळमळ लागलेली असते. आपण रस्त्यावरनं चाललेलो असतो, आपल्याला एखादा खड्डा दिसतो तर आपण काय करतो, तो खड्डा चुकवतो आणि त्याच्या बाजूनी जातो.
पण संत काय करतात, तर संत आपण स्वतः तिथे थांबतात, त्या खड्ड्यामध्ये थोडीशी माती टाकतात, दगड टाकतात, भराव टाकतात, जेणेकरून मागणं येणाऱ्या लोकांचा पाय त्या खड्ड्यामध्ये जाऊ नये. आपल्याला अशा तऱ्हेने हे वाचवत असतात. तसंच ते आपल्याला उपदेशही तसाच करत असतात की तुम्हाला जर जीवनामध्ये मंगलमय असं काहीतरी मिळवायचं असेल तर काय करा, तर फक्त पैसा मिळाला की पुरेसा आहे का? नाही, तुमचा संसार उत्तम होण्यासाठी पैसा निश्चितपणे गरजेचा आहे, पण किती, त्याला काहीच प्रमाण नाही. म्हणजे एखाद्याकडे 10 रुपये असले तरी तो सुखी असतो, एखाद्याकडे 1000 रुपये असले तरी तो सुखी नसतो. ह्याचं गणित कुठेच घालता येत नाही. त्यामुळे संत आपल्याला उपदेश काय करतात की तुम्हाला जर जीवनामध्ये सुख हवं असलं तर काय करा, देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी तो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. महाराजांनी ह्या पहिल्याच ओळीत माणसाला काय म्हटलं, प्राणी म्हटलं. पाठभेदही आहे त्याच्यात, कोणी मनुजा म्हणतं, कोणी हे मन म्हणतं. पण प्राण्या असं जर आपण इथे जर याचा अर्थ धरला तर प्राण्या म्हणजे काय, मनुष्य प्राणी असं जेव्हा म्हटलं जातं तर त्यावेळेला 4 गोष्टी माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये सारख्या असतात. कुठल्या? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतत् पशुभिः नराणां, धर्मो हि तेषा अधिको विशेषा, ज्ञानेन हीनं पशुभिः समाना. काय म्हटले शास्त्रकार की 4 गोष्टी, आहार, निद्रा, भय आणि मैथुन, हे 4 गोष्टी माणूस आणि प्राणी ह्यांच्यामध्ये सारख्या असतात. जर माणसाला माणसाचं मनुष्यत्व सिद्ध करायचं असलं तर त्याच्याकडे वेगळं काय असलं पाहिजे, तर ज्ञान असलं पाहिजे, धर्माचं ज्ञान असलं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे कुठलं, तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण अशी पाहावे, आपण या नावात आत्मज्ञान. आपण कोण आहोत, आपल्या ह्या जीवनामध्ये येण्याचा उद्देश काय, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान जेव्हा माणसाला होईल तेव्हा तो खरा माणूस म्हणून ओळखला जातो. म्हणून आपली तुलना ही महाराजांनी प्राण्याबरोबर केली. जर तुम्ही ह्या 4 गोष्टींपेक्षा वेगळं काही केलं नाही, तुम्ही आपण कोण आहोत हे शोधण्याचा जर प्रयत्न केला नाही तर तुमचं मनुष्य जन्माला येऊन फुकट गेलात. मनुष्य जन्म म्हणजे आला प्राणी जन्मासी आला आणि गेला बापडा निघून गेला. मधल्या काळात काय केलं, तर फक्त संसार केला, दुसरं काहीही केलं नाही. तर असं उपयोग नाही. आणि संतांना हे अपेक्षितच नाही की मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. असं जेव्हा म्हणतात की मनुष्याच्या देहाला आपण आलोय तर आपल्याला अधिकार कुठपर्यंत आपला जाऊ शकतो की सच्चिदानंद पदवी घेणे, आपला तो अधिकार आपण तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि म्हणून ह्या मनुष्याच्या देहाला जर आपण आलोय तर आपण ते काम केलं पाहिजे, आपण कोण आहोत हे ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपली वाटचाल असली पाहिजे. पूर्वीच्या म्हणजे जी अगदी खूप पूर्वी कीर्तनं व्हायची तर त्याच्यामध्ये कीर्तनकार कूटप्रश्न घालायचे लोकांना. तसाच एक कूटप्रश्न मी तुम्हाला सांगते, ज्यांना उत्तर येईल त्यांनी मला कीर्तन झाल्यावर सांगायचं. उत्तर अर्थात मी आत्ता इथे सांगणार आहे, तरीसुद्धा एक असा प्रश्न आहे, शेषाची दुहिता पती रिपू असे. नीट ऐका बरं का, ज्यांचं सगळं शास्त्र पुराण ज्यांना माहिती आहेत तर ते ह्याचं उत्तर अगदी सहजपणे देऊ शकतील, म्हणजे ह्याचं कोड जे आहे हे उलगडू शकतील. शेषाची दुहिता पती रिपू असे, तो ज्यावरी पै बसे, त्याचा तात अरी तयासी करीतो, त्याच्या घरी जो वसे. वर्णे श्वेतबरा चतुष्पद खरा, दीर्घे करी जो स्वरा, रामाच्या पदपंकजान भजती, ही उपमा त्या नरा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अशा प्रकारचे ऐकलेत का कोणी प्रश्न? ठीक आहे, तुम्हाला म्हणजे मी याचं फोडही करून सांगते, पण शेवटच्या 4 ओळी यातल्या सोप्या आहेत की जो रामाचं नाव घेणार नाही तर त्याला कुठली उपमा द्यायची हे शास्त्रकारांनी सांगितलं. ठीक आहे, आता मी सुरुवातीपासून सांगते. शेषाची दुहिता, शेष म्हणजे आपला जो शेषनाग जो प्रसिद्ध आहे तर त्याची मुलगी शेषाची दुहिता म्हणजे तिचं नाव आहे सुलोचना.
हिचा पती म्हणजे इंद्रजित, इंद्रजिताचा शत्रू इंद्र. शेषाची दुहिता पती रिपू असे, तो ज्यावरी पै बसे. इंद्र कशावर बसतो? सांगा, उत्तर सांगा पटापट. इंद्र ऐरावतावर बसतो. ऐरावताचा जन्म कुठला? समुद्र मंथनातनं ऐरावताचा जन्म झाला, म्हणून समुद्र ऐरावताचा बाबा धरला जातो, बाप धरला जातो. तर तो ज्यावरी पै बसे त्याचा तात अरी, समुद्राचा अरी म्हणजे शत्रू कोण? अगस्ती ऋषी. अगस्ती ऋषींनी 3 घोटामध्ये 3 आचमनांमध्ये समुद्र प्राशन केला, त्यामुळे अगस्ती ऋषी हे समुद्राचे शत्रू झाले. तो ज्यावरी पै बसे त्याचा तात अरी तयासी करीतो. त्यांचा म्हणजे अगस्ती ऋषींचा जन्म हा घड्यामध्ये आहे, मडक्यामध्ये असं मानतात, आणि त्यामुळे त्यांचा तात अरी तयासी करीतो, तो घडा जो करतो म्हणजे कुंभार, त्याचा तात अरी तयासी करीतो त्याच्या घरी जो वसे. कुंभाराच्या घरी कोण असतं? माती वाहण्यासाठी. पुढचं सोपं आहे. तो ज्यावरी पै बसे त्याचा तात अरी तयासी करीतो त्याच्या घरी जो वसे. वर्ण श्वेतपरा, पांढरा शुभ्र असतो. चतुष्पद खरा, 4 पायांचा असतो. दीर्घे करी जो स्वरा, आणि रामाच्या पदपंकजान भजती ही उपमा त्या नरा, असं म्हटलंय. म्हणजे कोण? असं शास्त्रकारांनी सांगितलं की रामाचे जे नाव घेणार नाही ते 2 पाय असले तरी मनुष्य जन्मातले गाढवच आहेत. तेच गोसावीनंदन महाराज म्हणतात की तुम्ही जर भगवंताचं नाव घेतलं नाहीत, त्या गजाननाला ध्यान केलं नाहीत गजाननाचं, तर तुम्ही आणि प्राणी यांच्यामध्ये काही फरक नाही. आणि म्हणून आपण मनुष्य जन्माला आलोय, आणि म्हणून आपण आपल्याला फक्त हा अधिकार आहे मनुष्याच्या देहाला आल्यानंतर की आपण हे देवाचं नाव घेऊ शकतो, आपण विचार करू शकतो, आपण एखाद्या गोष्टीवर चिंतन करू शकतो, एखाद्या गोष्टीचं श्रवण करू शकतो, चांगल्या गोष्टींचं. आणि म्हणून ह्या मनुष्य देहाला आल्यानंतर आपल्याला फक्त मनुष्याच्या देहाला फक्त सच्चिदानंद पदवी घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून गोसावीनंदन महाराज म्हणतात की देव गजानन ध्यायी प्राण्या देव गजानन ध्यायी. पुढच्या ओळीमध्ये महाराज म्हणतात तो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई. अर्थातच गजानन म्हणजे सगळ्या विघ्नांचा नाश करणारा असा देव, ज्याला सगळ्या देवांनी आपला अधिपती म्हणून नेमलं, सगळ्या देवांनी ज्याला अग्रपूजेचा मान दिला असा गणेश, त्याला तुम्ही ध्या. तो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे गाई. ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही. ज्याच्या नुसत्या दर्शनाने भवश्रमाचा नाश होतो. आता भवश्रम म्हणजे काय, ह्या ओळीवर थोडंसं चिंतन करू. भव म्हणजे हा संसार. ज्यासी पाहता भवश्रम गेला ते सुख बोलू काही. भव ह्याचा एक अर्थ संसार आणि दुसरा अर्थ शंकराचं दुःख दूर करणारा तो गणेश, असे 2 अर्थ भवश्रमाचे होतात. आता आपल्यासारख्या माणसांसाठी म्हटलं तर भवश्रम म्हणजे ह्या संसारातनं जो आपल्याला निवृत्ती देतो तो गजानन. आता कशी निवृत्ती देतो तो? आपल्या कामानुसार, आपल्या कर्मानुसार. आपले कर्माचे 3 प्रकार पडतात, म्हणजे आपल्याला जी फळं मिळतात कर्माची त्याच्याप्रमाणे. पहिलं कर्म आहे क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म म्हणजे काय? साधी ज्या गोष्टी आपण ज्या रोजच्या जीवनात करत असतो, म्हणजे आपल्याला तहान लागली, आपण पाणी प्यालो, तहान भागली, कर्म संपलं, ह्याचं काही फळ आपल्याला मिळत नाही. ह्याच्यानंतर दुसरं जे कर्म आपण करत असतो हे असतं संचित कर्म. ह्याचं सोपं उदाहरण म्हणजे आता तुम्ही शेतकरी लोक आहात, तुम्ही शेतकरी लोक शेतामध्ये धान्य पेरता. आज धान्य पेरलं की त्याचं उद्या फळ मिळतं का आपल्याला? उद्या पीक हातात येतं का? नाही येत. काही दिवसांनी हातामध्ये आपल्या ते पीक येतं. मुलं जूनमध्ये अभ्यास करतात. परीक्षा कधी असते? एप्रिलमध्ये. आणि निकाल कधी लागतो? जूनमध्ये. म्हणजे जो वर्षभर मुलं अभ्यास करतील त्याचं त्यांना फळ कधी मिळतं? जूनमध्ये, जुलैमध्ये, जेव्हा रिझल्ट लागतील तेव्हा. तसंच आपल्या घरी बाळ जन्माला आलं की आपण त्याच्या नावाने काही ठेवतो किंवा काही सोनं घ्यायला सुरुवात करतो, जेणेकरून मुलगी असली तर पुढे 18-19 वर्षाची होईल तोपर्यंत आपल्याकडे 18 तोळे सोनं तरी जमावं, अशा हिशोबाने. बरोबर आहे ना? आता काय आपल्याला कीर्तनात म्हणायला काहीच हरकत नाही, आपल्याला थोडं घ्यायला जायचं आता. त्यामुळे ते आपण एक हे करतो. किंवा आत्ताच्या काळात शिक्षण इतकी महाग झालेत, त्यांच्या नावाने आपण FD करायला सुरुवात करतो. अनेक गुंतवणुकीचे प्रकार आहेत, पण
जेव्हा एखादी गुंतवणूक आपण योग्य व्याजाने किंवा योग्य ठिकाणी ठेवतो तेव्हाच त्याचं फळ आपल्याला मिळतं बरं का. हे कृपा करून लक्षात घ्या. आपल्या रोजच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्यानंतर असं वाटतं की कोल्हापूर जिल्हा काय घोटाळ्यांसाठीच तयार झाला आहे की काय आता. कारण इतक्या प्रकारचे लोक येतात जिथे 8चे 16 रुपये तुम्हाला देतो म्हणतात. 100 रुपयावर साधारण 8 रुपये व्याज आपल्याला मिळतं साध्या बँकेत, पोस्टात किंवा कमी जास्त प्रमाणात. पण एखादी संस्था येऊन तुम्हाला जेव्हा म्हणते की मी तुम्हाला 16 रुपये देतो, तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवा, तर ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे ही शंका आपल्याला घ्यायला काहीच तिथे म्हणजे जागा आहे शंकेला. तर थोडंसं कमी मिळालं तरी चालेल, पण विश्वासाच्या बँकेमध्ये आपले पैसे आपण ठेवत जाऊ. हे सहज ओघात आलं म्हणून सांगितलं. मी सांगत होते संचित कर्म. तर काही दिवसांनी आपल्याला ह्याचे मोठे पैसे मिळतात की जे आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी, इतर काही कामासाठी उपयोग पडतात. ह्याला आपण म्हणतो संचित ठेव. तिसरं कर्म जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्मामध्ये काय होतं की एखादं कर्म आपण करतो आणि ते कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला काही दिवसांनी मिळतं आणि ते साठून राहतं आपल्या बँकेत. आपण ज्या वेळेला बँकेत जातो तर त्यावेळेला आपलं समजा पासबुक संपलं आणि आपण नवीन पासबुक घेण्यासाठी ज्या वेळेला बँकेत जातो तर बँकवाले काय करतात की आपलं जुनं पासबुक असतं त्याचा बॅलन्स जो असतो तो लिहितात. म्हणजे समजा माझ्या बँकेत 10,000 रुपये आणि 10 पैसे शिल्लक आहेत, तर ते 10 पैसेसुद्धा ते नवीन पासबुकमध्ये कॅरी फॉरवर्ड करतात. बरोबर आहे ना. 10 पैसेसुद्धा सोडत नाहीत. अगदी तसंच आपल्या ह्या मनुष्यजन्माचं आहे. जे जे आपण कर्म करू तर ते सगळं आपल्या खात्यावरती जमा होत राहतं आणि त्यातलं एवढंसं सुद्धा वजा न होता आपल्याला ते पुढच्या जन्मात बघायला मिळतं, भोगायला लागतं. ह्याचं उदाहरण सहज अगदी आपण बघितलं, सहज रस्त्याने जाता जाता बघितलं तर एखादं कुत्रं जे असतं हे एखाद्या 4 चाकी गाडीमध्ये AC कार, त्याच्यामध्ये मालकिणीच्या मांडीवर बसून रुबाबात चाललेलं असतं. तेच दुसरं एखादं कुत्रं असतं जे रस्त्याने गटारात पडलेलं असतं, त्याला खायला काही मिळत नाही. असंही आपण बघतोच. अगदी तसंच माणसाचं आहे की एखाद्या माणसाला कुत्र्यासारखं आयुष्य जगावं लागतं आणि एखाद्या माणसाला अगदी राजासारखं आयुष्य जगायला मिळतं. हे कशामुळे? तर प्रारब्ध कर्मामुळे. आता हे प्रारब्ध कर्म जर आपल्याला साठवायचं नसेल तर काय करायला लागेल? तर भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं आहे की जे काही कर्म करशील ते तू सगळं मला अर्पण कर. जर तू ते कर्म मला अर्पण केलंस तर कर्म शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे काय होईल की पुढच्या जन्मात तुझ्यासाठी काही भोगायला राहणार नाही, तुला मोक्षपदाची प्राप्ती होईल. नाथ महाराज असं म्हटले की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुकाराम महाराज म्हणतात की बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही, साखरेचा कैसा उस आम्हा नोहे गर्भवास. महाराज तुकाराम महाराज असं म्हटले की आता बीज भाजूनी, बीज कसलं तर कर्माचं बीज, हे भाजून आम्ही लाही केली. एकदा लाही केली की त्याचा पुन्हा ज्वारीचा दाणा नाही करता येत. आणि तशी आम्ही आमच्या कर्माची लाही केली. ही कशामुळे केली? तर नामामुळे केली. भगवंताच्या नामामुळे आमच्याकडे काही कर्म शिल्लक राहिलेलं नाही, कर्माचे कुठल्याही प्रकारचं बंधन आमच्याकडे राहिलेलं नाही आणि त्यामुळे आम्हाला आता जन्ममरण नाही, आम्ही आता मोक्षपदाला पोचलेलो आहोत. रामदास स्वामी आपल्याला तेच सांगतात की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला. जेव्हा एखादं कर्म शिल्लक राहतं तर त्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असं घडतं आणि त्यामुळे आपण जे जे काही कर्म करू हे भगवंताच्या चरणी अर्पण करावं आणि त्यालाच प्रार्थना करावी की देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण अखंड राहो ओठावरती, तुझीच रे गुणगाथा तू सुख करता. भगवंताच्या या गणपतीच्या चरणी आपण हीच प्रार्थना करावी की तू काय नेशील तर माझं मी पण घेऊन जा. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी 2 हे सांगितले की माणसाच्या जीवनाला ग्रासून काय टाकतं
तर हे दोन अहंकार माणसाच्या जीवनाला ग्रासून टाकतात की अहम करतोस्मी आणि अहम ज्ञातोस्मी. अहम करतोस्मी म्हणजे काय, तर मी करताय, हे जे काही सगळं चाललं आहे हे माझ्यामुळे चाललं आहे, हे घर जे चाललं आहे हे माझ्यामुळे चाललं आहे, हे प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचं जे काम आहे हे माझ्या म्हणजे मी ह्याचं मी 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 प्रत्येक ठिकाणी येतो. ह्याला म्हणतात अहम करतोस्मी. साधी एक गमतीची गोष्ट आहे. आता समजा आम्ही दोघी जावाजावा राहतो घरात आणि समजा बाहेर कोणी पाहुणे आलेत आणि मी आज चहा केला, तर कसं होतं, वहिनीनी चहा नेऊन दिला आणि पाहुण्यांनी चहा वगैरे घेतला, पण मला काही आत राहत नाही. मी लगेच बाहेर येते दुसऱ्या मिनिटाला आणि विचारते, बरा झाला ना चहा, साखर बरोबर पडली आहे ना चहात. म्हणजे सांगायचं काय असतं की मी केला आहे बरं का हा चहा, जो चहा तुम्हाला छान झाला आहे, ज्याच्यात आलं आहे, वेलची आहे, असा जो छान चहा तुम्हाला मिळाला आहे ना, हा मी केला आहे. म्हणून विचारायचं कसं, बरा झाला आहे ना हो चहा, चांगला झाला आहे ना, असं विचारतो की नाही आपण. छोट्या 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 गोष्टी तुम्ही आपल्या पारखून बघा, मी काही सांगायची गरज आहे असं नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टीतनं अहम करतोस मी केलं आहे, मी केलं आहे, मी केलं आहे, हा मीपणा जेव्हा आपला कमी होईल तेव्हा ह्या भगवंताचं नाम घेण्याला आपल्याला अर्थ राहील. आणि हे नाम आपण जेव्हा अखंडपणे घेत राहू तेव्हाच ते शेवटच्या क्षणी मुखात येईल. ऐन वेळेला तुम्ही म्हणाल की आता घरघर लागली आणि मी नाम घेईन भगवंताचं, तर ते काही ऐन वेळेला आपल्या मुखामध्ये येत नाही. कीर्तनकारांची एक आवडीची गोष्ट आहे, ती मी आता तुम्हाला सांगते दृष्टांत. असं घडतं, एक अगदी वयोवृद्ध माणूस ज्याला अगदी शेवटचा श्वास लागला आहे, म्हणजे आमच्याकडे कोकणात म्हणतात की आता ह्याला घोंगडीवर काढून ठेवा बाहेर, म्हणजे आत नको, म्हणजे बेडवरती किंवा दिवाण असेल तर त्याच्यावरती काय आता ह्याला ठेवण्यात अर्थ नाही, घोंगडीवरती काढून ठेवा, असा अगदी मरणासन्न स्थितीतला एक माणूस. असं काढून ठेवलं आहे, भोवती सगळे जमलेत, मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड आहेत, मुली गावाहून आल्यात, जावई आलेत, सगळेच शेजार पाजारचे आहेत, जीवाभावाचे आयुष्यभर जे काही जमवलेले सवंगडी आहेत, मित्र आहेत, सगळे शेजारी आहेत. आणि हा माणूस तळमळीनी ह्याला काहीतरी सांगायचं आहे, अगदी प्रयत्न करतोय सांगायचंय, वा वा के के असं म्हणतोय, जसं जमेल तसं क्षीण आवाजात. आणि साहजिकच आता अगदी कधी कुठल्याही क्षणी ह्याचा जीव जाईल अशी परिस्थिती. लोकांना वाटतं की कदाचित पैसे कुठे ठेवले काही सांगायचं असेल, कुठे काय कुणाच्या नावावर केलं आहे काही सांगायचं असेल, कारण पूर्वीच्या काळी काही एवढी पद्धत नव्हती ना मृत्यूपत्र करायची किंवा असं काही सांगून ठेवायची. म्हणून लोक म्हणजे त्याची जी मुलं नातवंड असतात ही वैद्यबुवांना बोलावतात. वैद्यबुवा येतात आणि म्हणतात, माझ्याकडे एक उत्तम अशी मात्रा आहे की जी चाटवल्यानंतर एक 5 मिनिटासाठी का होईना हे बोलू शकतील, त्यांना काय बोलायचं ते. तर सगळेजण परवानगी देतात, म्हणतात ठीक आहे चाटवा त्यांना मात्रा उगाळली जाते, म्हातारबुवांना मात्रा चाटवली जाते. तोपर्यंत असह्य जीवाची तडफड चालली आहे ह्यांच्या की बोलायचंय पण बोलता येत नाही, सांगता येत नाही, काय करावं. मात्रा चाटवल्याबरोबर 5व्या मिनिटाला म्हातारबुवा उठून बसतात आणि म्हणतात, अरे 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 ते वासरू केरसुणी खाताय, कधीच सांगतोय तुम्हाला, कसा संसार करणार तुम्ही, कसा संसार करणार, लक्ष कुठं आहे संसारात. वासराने केरसुणी खाल्ली तर उद्या झाडायला काय घेणार अंगण. अरे आता तुला चितेवर ठेवायची वेळ आली तरी तू अजून हा विचार करणार का. चितेवर ठेवल्यानंतर सुद्धा माणसाच्या मुखामध्ये नाम येऊ नये हे केवढी मोठी गोष्ट आहे बघा. ह्या गोष्टींवरनं आपण काय बोध घ्यायचं आहे, काय बोध घ्यायचा की आपण कायम नामात असलं तर शेवटच्या क्षणी मुखामध्ये नाम येईल आणि शांतपणाने आपलं जे प्राणोत्क्रमण व्हायचं आहे तर ते होईल. कारण जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हा तर जाणारच आहे, पण आपल्याबरोबर काय जाईल तर आपलं चांगलं कर्म जाईल, आपलं नाम जाईल. शास्त्रकार म्हणतात, धनानि भूमोपशवश्च गोष्ठे कांता गृहद्वारि जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एक. शास्त्रकार म्हटले की धनानि भूमोपशवश्च गोष्ठे, जे काही आयुष्यभर साठवलेलं धन आहे हे अलगदपणे आपल्या मुला नातवंडांना मिळून जातं, त्यांना त्याच्यासाठी काही सायास करावे लागत नाहीत. धनानी भूमो, जे धन ठेवलंय सगळं इथेच ठेवून जायचंय. पशवश्च गोष्ट, पशु जे काही तुम्ही सांभाळले असतील तर ते आपापल्या जागी गोठ्यात राहतात. धनानी भूमो पशवश्च गोष्टे कांता गृहद्वारी,
जी जीवाभावाची म्हणून, जिच्यासाठी म्हणून तुम्ही लोक हे सगळं करता, की बायकोला हवं म्हणून घर, बायकोला हवं म्हणून गाडी, बायकोला हवं म्हणून बँक बॅलन्स, हे सगळं जे करता, ही आपली पत्नी कुठपर्यंत आपल्या साथीला येते, तर कांता गृहद्वारे, घराच्या दारापर्यंतच येते फक्त, पुढे सुद्धा येत नाही. कांता गृहद्वारी जनस्मशाने, बाकीचे जे आपले मित्रमंडळ आहे, सवंगडी आहेत, हे सगळे कुठपर्यंत आपल्या साथीला येतात, तर स्मशानापर्यंत येतात. जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे, हा माझा 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 म्हणून दुधा तुपानी पोचलेला आपला हा देह, हा कुठपर्यंत आपल्याला साथ देतो, चितेपर्यंत साथ देतो. ज्याच्यासाठी म्हणजे असं म्हणतात की आपल्या देहा इतकं प्रेम माणूस दुसऱ्या कशावरही करत नाही. तर हा जो देह आहे, हा आपल्याला कुठपर्यंत साथ देतो, चितेपर्यंत साथ देतो. आणि त्याच्या पुढे आपल्याबरोबर काय येतं, तर आपलं फक्त कर्म आपल्याबरोबर येतं. आणि त्यामुळे आपण आयुष्यभर चांगलंच कर्म करत राहिलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे गोसावी नंदन महाराज सांगतात की देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी, तो स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. ज्यासी पाहता भवश्रम गेला, ते सुख बोलू काही प्राण्या, देव गजानन ध्यायी. ह्याच्यासाठी काय करायला हवं ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात की गोसावी नंदन तनु मनु वाचा विनटे ज्याच्या पायी. कठीण आहे थोडंसं की तन मन धन हे सगळं त्या भगवंताच्या चरणी अर्पण केलं तर कुठेतरी आपल्याला त्याच्या चरणापाशी थोडीशी जागा मिळेल. आणि म्हणून गोसावी नंदन महाराज सांगतात की गोसावी नंदन त्यांनी हे जीवनामध्ये आपल्या अनुभवलं, म्हणून ते आपल्याला सांगतात संतांची प्रत्येक गोष्ट ही अनुभव सिद्ध असते. अनुभवाच्या कसोटीवर घासल्यानंतर त्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलेलं असतं. आणि म्हणून ते सांगतात की काय करावं लागेल, की यथा चित्तम तथा वाची, यथा वाची तथा क्रिया, साधूनाम एक रूपता. म्हणजे जे आपल्या मनात आहे ते आपल्या वाणीत असावं, जे वाणीत आहे तीच क्रिया आपण करावी. यथा चित्तम तथा वाची, यथा वाची तथा क्रिया. जसं आपण बोलतो तसं आपलं वागणं असलं पाहिजे. म्हणजे म्हणच आहे आपल्याकडे, जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, हे त्यासाठीच म्हटलं जातं. आणि हे असं असलं तर आपल्याला भगवंताच्या चरणापाशी जागा मिळते. आणि हे करण्यासाठी आयुष्यभर हे भगवंताचं नामस्मरण चिंतन हे आपण सातत्याने करत राहिलं पाहिजे. कारण ऐन वेळेला आपल्या मुखामध्ये नाम येईल ह्याची काही खात्री नाही. ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर गजाननाचं ध्यान करायला पाहिजे. हे कसं करायचं, तर गजाननाचं ध्यान करत असताना की वंदुनिया मंगलनिधी कार्य करिता सर्वसिद्धी. जर आपण मंगलाची रास असलेल्या वंदुनिया मंगलनिधी कार्य करिता सर्वसिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू शकेना, असं शास्त्रकार म्हणतात. तर आपण ज्या वेळेला गजाननाचं स्मरण करून, गजाननाचं ध्यान करून आपण ज्या वेळेला एखाद्या कामाला सुरुवात करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अडथळा येत नाही असं नाही, पण आला तरी त्याचं निवारण होतं. याचा अनुभव काकूनी घेतलाय, त्यांना विचारा. की अनेकदा म्हटलं ह्या वेळच्या सप्ताहामध्ये आजारपण आली, कामाच्या बायका होत्या त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम्स आले, तरी सुद्धा माऊलींनी ह्या उत्सवाची आज सुरुवात केली. आपण गजाननाचं चिंतन आज करतोय आणि निश्चितपणे पुढचे 7ही दिवस सगळ्यांचं छान सहकार्य लाभून अगदी उत्तमपणे हा उत्सव साजरा होणार, याच्यात मला तरी अजिबात संदेह नाही. कारण अगदी म्हणजे तुमची सगळ्यांची साधना तेवढी आहे ह्याची मला अगदी खरंच कल्पना आहे. आणि आज आपण गजाननाचं ध्यान आहे त्यासाठीच केलं की कार्यकरिता सर्वसिद्धी, आघात अडथळे उपाधी बाधू शकेना. अडथळे येतात पण त्याच्यातनं मार्गही सुलभपणे मिळत जातात. अशा ह्या गजाननाचं ध्यान करा असं गोसावी नंदन महाराज आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात. गजानन ध्यान
मजसी तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. रंभतूत यश कीर्तीचा जीवनी गणेशा, रंभतूत यश कीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची, तूच मूर्त मांगल्याची जपावी पुरी, तूच मूर्त मांगल्याची जपावी पुरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. लाल फुले दुर्वाशमिनी तुला मी वहावे, लाल फुले दुर्वाशमिनी तुला मी वहावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला विले पावे, अष्टगंध सिंदूर बनुनी तुला विले पावे, उभा जन्म झिजते माझा, उभा जन्म झिजते माझा चंदना परी, उभा जन्म झिजते माझा चंदना परी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. शब्द रूप ठेवून साधे गीत मी बनावे, शब्द रूप ठेवून साधे गीत मी बनावे, नाद मधुर ताला संगे स्वरांकित भावे, नाद मधुर ताला संगे स्वरांकित भावे, तान घेता मधुनिक, तान घेता मधुनिक तूच सावरी, तान घेता मधुनिक तूच सावरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, तूच सूर ठावा मजसी, तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी, तूच सूर ठावा मजसी तूच एक तारी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा
विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते 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 विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मंगलमूर्ती कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदैव तुकाराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय गो माता की जय जगदम्बा माता की जय महर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. भजन कुणी कुणी म्हटलं रेकॉर्ड झालंय बरं का. श्री विवेक स्वामी कबनूर इचलकरंजीचे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आता त्यांची लिंक तयार झाली की ते दादांच्या ह्याच्यावर पाठवतील मोबाईलवरती आणि मग तुम्हाला सगळ्यांना त्याचा लाभ घेता येईल. लाभ अशासाठी घेता येईल की आपण कीर्तनाला आलो आहे, भजन किती केलं आहे हे तुम्हाला त्याच्यावरनं कळेल. काय म्हणजे मी सांगायची काही गरज नाही. आता कीर्तनकार अनेक वेळेला ह्या गोष्टी सांगतात की तुम्ही जर भजन केलं नाही तर आमच्या देहाला गती मिळत नाही बरं का. आमचं नरकात नाव लिहिलं जातं की मी एकटीने भजन केलं पण मी अनेकाला भजनाला लावण्याचं पुण्य जे आहे हे माझ्या पदरात पडत नाही. कारण काय तर तुम्ही भजन केलं नाहीत. ठीक आहे, ऐकून ठेवा. आता इथून पुढे 7 दिवस तुमच्यासाठी संधी आहे. छान भजन करा. कातर वेळ. ह्या कातर वेळेला मन अगदी उदास उदास होतं आणि तसंच भवानीचं मनसुद्धा अतिशय उदास झालं आहे. एका बाजूला कैलासावरती बसली आहे, विचार करते आहे. ह्यांचं आणि माझं अद्वैत आहे. ह्यांच्या आणि माझ्यामध्ये द्वैतभाव कसा तर मुळी नाहीच ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरीसुद्धा स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे आज माझ्या मनामध्ये ही शंका का बरं येते. तिचं काम काय तर तिने पृथ्वीवरती जावं, सगळ्या जगामध्ये तिने समृद्धी निर्माण करावी हे तिचं काम. पण हे मात्र ह्यांना सोडायलाच तयार नाही. आज मी असं सामान्य स्त्रीप्रमाणे विचार करते का. मी जगन्माता आहे, मी भवानी आहे, मी असा विचार करते साध्या सामान्य स्त्री संसारी स्त्रीप्रमाणे नाही. नाही पण माझं म्हणणं बाई खरंच आहे. इतकं कशाला कोणाच्या डोक्यावर जाऊन बसावं की दुसऱ्याला त्याचा त्रास व्हावा. हा सगळा विचार उलटसुलट विचार. कारण मन जे आहे हे संकल्प विकल्पात्मक आहे की जे असाही विचार करतं आणि असाही विचार करतं. हा विचार चालला आहे जगन्माता पार्वतीच्या मनामध्ये. उदास अशी बसली आहे, डोळ्यातनं डोळे कधी भरून आले तिचं तिलाच कळलं नाही. आणि त्याच वेळेला याला दीपचंदी ठेका मला काही ह्याच्यावर वाजत नाचत नाचत गणपती आले हो. नाचत नाचत गणपती
माता असा विचार करत बसली आहे आणि त्याच वेळेला गणपती बाप्पा धावत 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 आले आणि पटकन आईच्या मांडीवर चढून बसले. आईचं मुख आपल्या हाताने बाळ हाताने असं वळवतायत आणि म्हणतायत, आई काय झालं ग आणि तुझ्या डोळ्यात पाणी. गणेश जाणतात आपली माता जगन्माता आहे आणि अतिशय तेजस्वी अतिशय रूपमान असणारी ही आपली माता, आज हिच्या डोळ्यामध्ये पाणी असं कधीच बघायला मिळत नाही. आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं मात्र आणि गजानन अतिशय व्याकुळ झाले. म्हटले, आई तुला काय होतं आहे, काय होतं आहे मला सांग. अगं मला विघ्ननाशक म्हणतात, तुला जे दुःख असेल ते मी दूर करीन. आपल्या मुलांना आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी हे सहन होता कामा नये, हे गजानन शिकवतात ह्या आख्यानातनं आपल्याला. आपलं आईचं तोंड आपल्याकडे वळवून घेत आहेत आणि म्हणतात, आई अगं सांग ना काय झालं. नयनात अश्रू लोटती ग, मध्ये जाऊ कोणाला. नयनात अश्रू लोटती ग, नयनात 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 अश्रू लोटती. दुःख हे तुझे गे आई, दुःख हे किती तुझे गे आई. तू सांग मला मी दुःख दूर तवने, खचितची वदतो गे. गणपती बाप्पा आपल्या मातेला सांगतात, गळ्यामध्ये बाळ मिठी घातली हातांची गळ्यात आणि म्हणतात, आई तुला काय दुःख असेल मला सांग, तुझं सगळं दुःख मी दूर करीन. अगं ह्या सगळ्या जगाचं दुःख मी दूर करतो, तुझं एवढंसं दुःख मी दूर करणार नाही, तू मला सांग तरी. माता विचार करते मनाशी, हा तर छोटासा आहे, भले याला जग विघ्ननाशक म्हणत असेल पण माझं लेकरूच आहे, ह्याला मी माझं दुःख कसं बरं सांगू. काय असतं, भगवंताच्या योजना असतात ह्या आपल्यासारख्या माणसांच्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात, आपल्याला त्याचा थांग लागत नाही. असं घडलेलं आहे की पार्वती माता भगवान शंकरांच्या मस्तकावरती जी गंगा त्यांनी धारण केली आहे तिला बघून त्या चिंतित आहेत की किती वर्ष झाली ही यांच्या डोक्यावरती ठाण मांडून बसली आहे, ही काही पृथ्वीवरती यायला तयार नाही. वास्तविक एखाद्या नदीचं काम काय तर तिने पृथ्वीवरती जावं, तो भाग सुजलाम सुफलाम करावा, हे हिचं काम. आडवळणाने सुचवूनही पाहिलं पण काही उपयोग नाही, आपली जागा सोडायलाच ही तयार नाही. आता हिला युक्तिप्रयुक्तीनेच बाहेर काढलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी गजाननाचं साह्य आपल्याला लागेलच. हा सगळा विचार पार्वती माता मनामध्ये करते आणि ह्याच वेळेला भगवान शंकरही असाच विचार करतायत की पृथ्वीवरती गोदावरी नदीच्या परिसरामध्ये दुष्काळ पडलेला आहे. म्हणजे आत्ताची गोदावरी नदी पूर्वी नव्हती, तर त्या परिसरामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर भागामध्ये दुष्काळ पडला आहे. लोक पाण्याविना लोकांचे हाल होत आहेत. तर अशा परिस्थितीत गंगेसारखी बारमाही वाहणारी नदी जर तिथनं वाहू लागली तर किती लोकांना त्याचा फायदा होईल, किती लोकांना त्याचा उपयोग होईल, हा विचार भगवान शंकरही आपल्या मनाशी करतायत. आणि अशी गोष्ट आहे की एखाद्या मोठ्या प्रकल्पाचा विचार जेव्हा एखादा मोठा माणूस करत असतो, म्हणजे पंतप्रधानांचा विचार करूया आपण की पंतप्रधानांच्या जागेवरती असलेला एखादा माणूस जेव्हा एखादा मोठा विचार करत असतो तो रात्रंदिवस त्या विचारात व्यग्र असतो. साहजिकच असं होतं की संसाराकडे बायको मुलांकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. आता साधा आपल्या घरी इथे 7 दिवस उत्सव आहे तर आपल्या डोक्यात बाकीचे काहीही विचार येत नाहीत घरातले, किंवा आपलं एक असं ध्येय असतं की आपला 7 दिवसांचा उत्सव आहे, हा उत्सव छान पार पडायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, कुणाला बोलावता येईल किंवा काय ज्या योजना असतील ह्याचा विचार सतत आपल्या मनात असतो, बरोबर आहे की नाही. अगदी तसंच भगवान शंकरांचं झालं होतं की हा एक मोठा प्रकल्प त्यांच्या मनामध्ये घोळतोय की गंगेसारखी ही जी नदी आहे तर ही पृथ्वीवरती वाहिली पाहिजे, ह्याच्यासाठी काय करता येईल. आणि हे भवानी आणि भवानी रचलेलं एक नाटकच आहे ज्याच्यामध्ये भगवान गणेश सहाय्यभूत झालेले आहेत. फक्त त्यांनी असं आपल्याला असं वाटतं की हा चौथी मत्सर आहे, पण हा चौथी मत्सर नाही, ह्याच्या मागे जगाच्या कल्याणाचा विचार आहे.
पण त्याला दाखवताना, लोकांना कथा करताना ती रंजक थोडीशी व्हावी लागते. त्याच्याशिवाय सिरियल चालत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून हे थोडंसं त्याच्यामध्ये असं हे घेतलेलं आहे. तर भवानी माता विचार करते की किती झालं तरी हे माझं बाळ आहे, ह्याला मी कसं सांगू? तरीसुद्धा ती म्हणते की ठीक आहे गणेशा, तुझा जर हट्टच आहे तर ऐक. तात तुझे रममाण सर्वथा, तात तुझे रममाण सर्वथा, गंगारमणी संगे धारण केले मस्तकी तिजला, धारण केले मस्तकी तिजला, अंतर माझे भंगे, अंतर माझे भंगे, अंतर माझे भंगे. शेवटी पार्वती मातेनी आपल्या मनातला सल गणेशाला बोलून दाखवला की त्यांच्या डोक्यावरती बसली ना, मला अगदी बघवत नाही बघ गणेशा, काय करावं? काहीतरी करून हिला कामाला लावलं पाहिजे बघ. ती सारखं तुझ्या वडिलांचं लक्ष हे तिच्याकडेच असतं, कारण ती 24 तास त्यांच्या सान्निध्यात असते, डोक्यावरच असल्यामुळे. तर मला काही हे सहन होत नाही, आणि म्हणून तू या बाबतीत काहीतरी उपाययोजना करशील का? गणेश म्हटला, निश्चितच. मला तर अगदी म्हणजे सगळं जग मला विघ्ननाशक म्हणून ओळखतं, सगळ्या विघ्नांचं हरण करणारा मी आहे, आणि तुझं दुःख मी दूर करणार नाही होय. म्हणून गणपती आपल्या मातेला आश्वस्त करतात, डोळ्यातले तिच्या अश्रू पुसतात आणि सांगतात, हे रंब म्हणे माते, हे रंब म्हणे माते, युक्त्या आहेत मजसी काय कमी, हे रंब म्हणे माते, युक्त्या आहेत मजसी काय कमी, विघ्न विनाशक जो मी, पितृकार्यार्थ करीन नाटक मी. भवानीला गणेशाने आश्वस्त केलं आणि एक योजना आखली, आणि त्याप्रमाणे त्याची कार्यवाही करायलाही त्यांनी सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीची अतिशय सुरम्य अशी सकाळ, आणि ह्या सकाळी गणेशाने स्वतः अतिशय तेजस्वी अशा ब्राह्मणाचं रूप घेतलं. पांढरं शुभ्र करवतकाठी धोतर, पांढरा अंगरखा, डोक्यावरती पांढरी पगडी, कपाळाला कुंकुम तिलक लावलेला, कानामध्ये सुरेख अशी भिगबाळी, आणि ह्या सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा जो चेहरा आहे, हा अतिशय तेजस्वी विद्वत्तापूर्ण असा चेहरा. गणेश भट्ट हे नाव धारण केलं आणि नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले, जिथे काय होतं, तिथे होता गौतम महामुनींचा आश्रम. या आश्रमाचं वैशिष्ट्य असं की बाकी सगळ्या नाशिकमध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला, पण आश्रम मात्र हिरवागार होता, कारण गौतम ऋषी शेती उत्तम तऱ्हेने अवगत होती त्यांना, आणि ते त्याप्रमाणे कुठलं पीक कुठल्या काळामध्ये घेतलं, त्याला किती पाणी लागतं, हा सगळा अभ्यास करून त्याप्रमाणे ते धान्य लावत असत शेतामध्ये, आणि त्यामुळे भरभरून पीक त्यांच्या आश्रमामध्ये येत होतं. अशा वेळेला सगळे लोक जे आहेत हे आश्रमामध्ये त्यांच्या वस्तीला आलेले होते, त्यांच्या आश्रयाला आलेले होते, आणि अशा वेळेला सकाळच्या अशा सुरम्य वेळी आश्रमाची लगबग सकाळची कामं ही सुरू होती. प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती, प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती, प्रभाती. शिवलाची हाक ऐकुनी मोठ धावते शेतामधुनी, कृषी बलाची
पक्षी अपुल्या मधुर स्वराने, पक्षी अपुल्या मधुर स्वराने, स्वरात स्वर मिसळते प्रभाते, सूर नभिरंगती दश दिशा, भूपाळी म्हणते प्रभाते. प्रसन्न वदने प्रभाते, प्रसन्न वदने सुहासिनी कुणी, सडे शिंपिती मृदुल कराने, प्रसन्न वदने सुहासिनी कुणी, सडे शिंपिती मृदुल कराने. श्री विष्णूचे नाम स्मरूनी, श्री विष्णूचे नाम स्मरूनी, तारकुणी छेडिते प्रभाती, सूर नभिरंगती दश दिशा, भूपाळी म्हणती प्रभाते. असं सकाळचं सुंदर वातावरण डोळ्यापुढे आणा आणि ह्याच वेळेला आश्रमाच्या दारापाशी कुणीतरी तेजस्वी ब्राह्मण आलाय अशी वर्दी घेऊन सेवक वर्ग गौतम ऋषींकडे गेले आणि गौतम ऋषींनी ह्या ब्राह्मणाचं स्वागत अतिशय प्रेमाने आणि आदराने जाऊन केलं. गणेश ब्राह्मण जेव्हा येई, गणेश ब्राह्मण जेव्हा येई, आश्रमी मुदित मनाने, गौतम ऋषी स्वागत करीती, गौतम ऋषी स्वागत करीती, ज्ञानी त्या विप्राचे, गणेश ब्राह्मण जेव्हा येई. गौतम ऋषींनी अत्यंत आदराने या गणेश भट्ट ब्राह्मणांना आपल्या आश्रमामध्ये घेतलं, त्यांचं पादप्रक्षालन केलं, त्यांच्यापुढे फलाहार ठेवला आणि विचारलं, हात जोडले आणि म्हटले, कसं काय येणं केलं, आपण कुठले, कोण, सगळी चौकशी केली आणि गणेशाने सांगितलं, मी गणेश भट्ट ब्राह्मण फार लांबून आलोय, आपल्या आश्रमाची कीर्ती ऐकून आलोय आणि आपल्या आश्रमामध्ये काही प्रवचन सेवा करावी अशी इच्छा आहे. गौतम ऋषी अत्यंत आनंदित झाले आणि त्यांना त्यांची कुटी दाखवली आणि दुसऱ्या दिवशीपासून गणेश भट्टांची प्रवचनं गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये सुरुवात झाली. प्रत्यक्ष जो वेदांचा उद्गात आहे त्याच्या तोंडून प्रवचन ऐकण्याचं भाग्य गौतम ऋषींना आणि त्यांच्या आश्रमवासियांना मिळालं. प्रवचनाला प्रचंड गर्दी व्हायला लागली आणि त्यातच गौतम ऋषींनी एक अनाऊन्समेंट अशी केली की आजपासनं इथे महाप्रसादाचं आयोजन आहे. झालं. आधीच प्रवचनाला, गणेश भट्टांच्या रसाळ प्रवचनाला लोकांची गर्दी होती, त्याच्यात बुद्धीबरोबर पोटाचीही भूक भागते म्हटल्यानंतर चौपट गर्दी झाली. आपण अनुभव नेहमी घेतो, कीर्तनाला 10, जेवायला तर अगदी तसंच तिथेही झालं. म्हणजे ही काही आजची गोष्ट नाही आहे बरं का, तेव्हापासून हे सगळं चालत आलेलं आहे. तर गौतम ऋषींनी असं सांगितल्यावरून अनेक लोक महाप्रसादाचा लाभ घेत होती, गणेश भट्टांच्या प्रवचनाचाही लाभ घेत होती. आणि अशीच एक दुपार सगळे आळसावून थोडेसे वामकुक्षी घ्यायच्या तयारीत होते आणि काही सेवक वर्ग शेतीचं रक्षण करत होता. आणि त्याच वेळेला असं घडलं की एक धष्टपुष्ट अशी गाय ही गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आली. नुसती आश्रमात आली असं नाही, तर ती शेतामध्ये जायला लागली. सेवकांनी, तिथल्या ऋषिकुमारांनी त्याला गाईला खूप हाकलून काढायचा प्रयत्न केला, पण जसजसं तिला हाकलावं तसतसं ती जास्तच शेतात आताच जायला लागली, सगळ्या पिकाचं नुकसान करायला लागली. सेवक वर्गाला विचार पडला की आता ह्या गायीने जर शेतीची नासाडी केली तर उद्या ही लोक जेवायला येतील, यांना आपण जेवायला काय देणार.
असा विचार करून शेवटी नाईलाजानी हे गौतम ऋषींच्या इथे गेले आणि त्यांनी ऋषींना सांगितलं की एक गाय शेतामध्ये आली आणि काहीही केलं, कितीही आम्ही प्रयत्न केले, गेले तासभर आम्ही तिला हाकलायचा प्रयत्न करतोय, पण ही गाय काही शेतातनं जायला तयार नाही, आपणच चला आणि बघा काहीतरी. मग गौतम ऋषींनी काय केलं, एक दर्भ मंत्रित केला आणि हा दर्भ जो होता हा तिथूनच त्या गायीवरती असा फेकून मारला. आणि काय झालं, वरचा दर्भ लागता तक्षणी, दर्भ लागता तक्षणी गाय पडली मरोनी, गौतम ऋषींचे नसता ध्यानी, अघटित घडले से. गौतम ऋषींनी बसल्या जागेवरनं ती गवताची काडी त्या गाईला फेकून काय मारली आणि गाय मरूनच पडली की हो. गाय मरून पडली म्हटल्यानंतर गौतम ऋषींचं अगदी म्हणजे काय जीवाचं पाणी पाणी झालं आणि धावत ते गाय होती तिथे गेले आणि बघतायत तर खरोखरच गाय गतप्राण झालेली होती. गोहत्येसारखं मोठं पातक आपल्या हातनं घडलं या विचाराने ऋषींची झोप उडाली आणि ताबडतोब ऋषी गणेश भट्टांच्या पाशी गेले आणि त्यांना म्हटले की महाराज, माझ्या हातनं असं असं पाप झालं, काय करू, काय याच्यावर उतार आहे. गणेश भट्टांनी आपल्याकडली सगळी पोथ्या पुराणं सगळं चाळलं आणि म्हटले की ह्या पापाचं प्रायश्चित्त जर करायचं असेल तर गंगेत स्नान केलं पाहिजे, गंगेचं जर स्नान तुम्हाला घडलं तर या पापाचं निराकरण होईल. झालं. गौतम ऋषी ताबडतोब गंगेची आराधना करायला बसले, तपश्चर्या गंगेची करायला लागले, स्तुती करतायत गंगेची. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची, चिदानंद शिव सुंदरतेची, पावनतेची तू मूर्ती, जय गंगे भागीरथी, जय गंगे. जगदाधारा तव जलधारा, जगदाधारा तव जलधारा, अमृत मधुरा कांतिमती, अमृत मधुरा कांतिमती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर. लहरी लहरी त्या निनादती, लहरी लहरी त्या निनादती. जय गंगे भागीरथी, जय गंगे, जय गंगे, जय गंगे भागीरथी. गंगेचं ध्यान करता क्षणी गंगा प्रगट झाली, कारण गौतम ऋषींचं पुण्याई तितकी मोठी होती की त्यांनी गंगेची आठवण काढली, गंगा साक्षात प्रगट झाली. आणि गौतम ऋषी गंगेला सांगतायत, विनवणी करतायत की माते, माझ्या हातनं गोहत्येचं पातक घडलं आणि त्यासाठी मला गंगा स्नान सांगितलंय आणि त्यासाठी तू पृथ्वीवर प्रवाही होणं, ह्या नाशिक त्र्यंबकेश्वर भागामध्ये तू प्रवाही होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हात जोडून गंगा मातेची विनवणी केली, पण गंगा म्हणाली की मी भगवान शंकरांच्या अधीने, माझ्या मताप्रमाणे मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. गंगा सांगते, येईन तरी मी पृथ्वीवरती, येईन तरी मी पृथ्वीवरती, आज्ञा जरी शिवाची, येईन तरी मी पृथ्वीवरती, आज्ञा जरी शिवाची. त्यासी पुसावे मज आणावे, त्यासी पुसावे
सांगितलं माझ्या स्वाधीन नाही मी, आपण भगवान शंकरांना विचारा, त्यांची आराधना करा आणि मग त्यांनी आज्ञा दिली तरच मी पृथ्वीवरती प्रवाही होऊ शकेन. झालं. गौतम ऋषी म्हटले आता भगवान शंकरांचं ध्यान करू. भगवान शंकर हे असे देव आहेत ज्यांना आशुतोष असं म्हटलं जातं. थोड्याशा उपासनेने हे प्रसन्न होतात आणि गौतम ऋषींची पुण्य इथं खूप मोठी होती. गौतम ऋषी तपश्चर्येला बसले आणि भगवान शिवांना आळवतायत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरी हर भालचंद्र, गौरी हर भालचंद्र गंगाधराय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः सदा स्मरे महादेव, सदा स्मरे महादेव, सदा स्मरे महादेव. सदा स्मरे महादेव, नित्यमनी पूज्य भाव, नित्यमनी पूज्य भाव, अंतरंगी भक्ती भाव. हा सगळ्यात महत्वाचा. अंतरंगी भक्ती भाव तुष्ट देवराय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भगवान महादेव की जय. पार्वती पते हर 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 महादेव. साक्षात भगवान शंकर गौतम ऋषींच्या समोर प्रगट झाले आणि सगळा वृत्तांत गौतम ऋषींनी यांना कथन केला भगवान शंकरांना. आणि ते म्हटले बस इतकंच, तुझी इच्छा तुझी मनोकामना ही निश्चित पूर्ण होईल. कारण तुला जरी हा शाप म्हणून वाटत असला तरी ह्याच्यामध्ये हा जरी तुला म्हणजे वाटत असलं असं की हा शाप आहे आपल्याला की पापाचं परिमार्जन व्हावं, हे तुझ्या दृष्टीने जरी तुला खेदजनक वाटत असलं तरी ह्याच्यामध्ये अखिल जगताचं कल्याण आहे आणि त्यामुळे निश्चितपणे गंगा तुझ्यासाठी पृथ्वीवरती प्रगट होईल. हे भगवान शंकरांनी गौतम ऋषींना सांगितलं आणि काय केलं तर आपल्या मस्तकावरची एक जटा काढली आणि गौतम ऋषींच्या स्वाधीन केली आणि म्हटले ब्रह्मगिरीवरती जा. जिथे गौतम ऋषींचा आश्रम आहे त्या ठिकाणाचं नाव ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरीवरती जा आणि तिथे ही जटा आपट. त्या क्षणी गंगा ब्रह्मगिरीवरती प्रगट होईल. अत्यानंदित झालेले गौतम ऋषी ब्रह्मगिरीवरती आले आणि अतिशय मनोभावे त्यांनी आपल्या सगळ्या आश्रमवासियांना बोलावलं. मनोभावे भगवान शंकरांची प्रार्थना केली, गंगा मातेची प्रार्थना केली आणि ती जटा आपटली ब्रह्मगिरीवरती आणि त्या क्षणी गंगा ब्रह्मगिरीवरून प्रवाहित झाली. प्रगट झाले गिरीवरी गंगा जल, प्रगट झाले गिरीवरी गंगा जल. मुनिरायाची कामना सफल, मुनिरायाची कामना सफल. प्रवाहाते पाहून मुदित सारे, प्रवाहाते पाहून मुदित सारे. धेनुहत्या पातका मुनी विसरे, धेनुहत्या पातका मुनी विसरे. ब्रह्मगिरीवरती ती जटा आपटल्याबरोबर ब्रह्मगिरीवरती ही गंगा साक्षात प्रगट झाली. सगळ्यांनीच गौतम ऋषींनी तर सगळ्यात सर्वप्रथम या गंगेच्या प्रवाहामध्ये स्नान केलं आणि आपल्या पातकाचं क्षालन केलं. त्याचबरोबर सगळ्या आश्रमवासियांनी हा गंगा स्नानाचा आनंद लुटला आणि पुण्य प्राप्त करून घेतलं. आजही ही गंगा तितकीच
आपल्याला फलदायिनी आहे. आपल्या पापांचं जे आपल्याजवळ जी पापं साठलेली असतात ही गंगा आपल्या उदरात सामावून घेते. मध्यंतरीची काही वर्ष ही गंगेसाठी सुद्धा खूप वाईट गेली की तिथे खूप प्रदूषण झालेलं होतं पाण्याचं. पण आता मात्र अतिशय चांगले दिवस आलेत. ह्यालाच अच्छे दिन म्हणतात बहुतेक, की गंगेची नियमित आरती सुरू आहे. गंगेचे घाट अतिशय सुशोभीकरण केलेलं आहे त्याचं. आणि आपण जिला देवी मानतो, आपण आंघोळीचा पहिला तांब्या अंगावरती घेतल्यानंतर गंगेच्या भागीरथीच्या असं जे म्हणतो, सप्त नद्यांची आपण आठवण काढतो. त्यातली पहिली प्रमुख नदी ही गंगा, हिचं आपण आठवण काढतो. हिच्या इतकी पुण्यदायिनी नदी कुठली नाही आपल्या धर्मात. आणि आज ही गंगा नदी अतिशय पवित्र, पुन्हा एकदा पहिल्यासारखी निर्मळ झालेली आहे. हीच गंगा, ही गोदावरी अशा नावाने ही नाशिक त्र्यंबकेश्वर क्षेत्री आज वाहतीये. आणि ही गंगा तिथे प्रगट झाली आणि आज म्हणजे तिथपासनं ती पूर्वेकडे प्रवाही झाली. तिथले सगळे भाग सुजलाम सुफलाम करत ही शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि हे सगळं कशामुळे साध्य झालं तर गणेशानी जी योजना आखली होती. जी गाय मरून पडलेली होती ही दुसरं तिसरं कोणी नाही, कैलासावरची जया नावाची दासी होती. तिला ही भूमिका दिलेली होती की गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये जायचं आणि हे सगळं पुढचं काम करायचं. आणि हे सगळं कशामुळे प्राप्त होतं तर गौतम ऋषींच्या पुण्याईमुळे आणि अर्थातच गणेशाच्या योजनेमुळे. आणि सगळ्यांनी गणरायाला प्रार्थना केली. सगळ्यांना तोपर्यंत कळून चुकलं होतं आश्रमवासियांना की हे गणेश भट्ट म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हे साक्षात गणपती आहेत, गजानन आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी गणपतीला प्रार्थना केली की हे गणराया आता तू आम्हाला दर्शन दे. गणराया दर्शन दे, गणराया दर्शन दे, तुझी भेटी सकलास देई, तुझी भेटी सकलास देई. सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन गणेश साक्षात तिथे गणेश भट्टांचं रूप टाकलं आणि साक्षात गणेश रूपामध्ये प्रकट झाले. सगळ्या आश्रमवासियांनी अतिशय विश्वासाने, निष्ठेने, मनोभावाने या गणपतीच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं आणि त्यांच्या सगळ्या जन्मांचं सार्थक झालं. हे सार्थक जर आपल्याला करून घ्यायचं असलं तर आपण काय करायचं हे गोसावी नंदन महाराज आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात की गणेशाचं ध्यान करा, गणेशाचं चिंतन करा, प्रत्येक कार्याच्या आरंभी गणेशाचं ध्यान करा. त्याच्यामुळे तुमचं कार्य हे सुलभ सुकर होईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण अडथळा ह्या कार्यामध्ये येणार नाही हे गणेश आपल्याला सांगतात. आणि त्यासाठी आपण काय करायचं तर आपल्या जिथपासनं आपल्याला आठवेल तिथपासनं आपण जसं आठवेल तसं भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करायची. कारण शेवटच्या क्षणी घेऊ म्हटलं तर आठवणार नाही. आत्तापासनं कुठलीही गोष्टीला उशीर झाला असं म्हणायचं नाही की आता माझी साठी उलटून गेली, आता मी नाम घेऊन काय उपयोग आहे. तसं नाही, साठी तर साठी. आता ही छोटी मुलं आहेत, ह्यांनी आत्तापासनं घेतलं तर त्यांना कुठल्या कुठे किती वर्ष त्यांचं नामस्मरण होईल. म्हणून
तुमच्यासाठी सांगतेय, लक्षात ठेवा काय. तर आजपासून काय करायचं, तर भगवंताचा, आपल्याला जो देव आवडत असेल त्या देवाचं नाम घ्यायला सुरुवात करायची. 2 माळा आपल्यासाठी, 1 माळ आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या हिंदू राष्ट्रासाठी, एवढं करायचं सगळ्यांनी. आणि भैरवीमध्ये गोसावीनंदन महाराज आपल्याला काय सांगतात ऐकायचं. देव गजानन ध्यायी मनुजा, देव गजानन ध्यायी मनुजा, देव गजानन ध्यायी. गोसावीनंदन तनु मनु वाचा, गोसावीनंदन तनु मनु वाचा, विनटे जाचा पायी. देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी मनुजा, देव गजानन, देव गजानन, देव गजानन ध्यायी. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करू. तत्पूर्वी आज इथे सेवेची संधी मला पाटील परिवाराने दिली आणि माऊलींची सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरात आज टाकले, ह्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी अतिशय ऋणी आहे. झालेली सेवा ही माऊलींच्या भगवंताच्या चरणी अर्पण करू. बा तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. कैवल्य तेजा देविती साधू संत, मन वेदला माझा आरती ज्ञान राजा. हे लोपले ज्ञान जगी, हीत नेणती कोणी, अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा देविती साधू संत, मन वेदला माझा आरती ज्ञान राजा. कणकाचे ताट करी, उभा गोपिका नारी, नारद कुंभरू साम गायन करी, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा देविती साधू संत, मन वेदला माझा आरती ज्ञान राजा. हे प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा देविती साधू संत, मन वेदला माझा आरती ज्ञान राजा. कुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे लोषावे, दोषोनियामत जावे, पसाय दानवे. जे फळांची व्यंकली चालू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडू, मैत्री जीवांजे दुरितांजे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सुरे पाहू, तुझे वांछिल तुझे लावू, प्राणिदात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी, वेद तू दया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमी जे अलांजन, मार्दंड जे तापहीन, ते सर्वाहे सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होण्याती ही लोकी,
भजितो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्टिविजयी होवावेती एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला येणेवरे ज्ञान देऊ सुखिया झाला बोला कुंडली गवर्धान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मुनींद्र विश्वनाथ महाराज की जय स्वामी अमलानंद महाराज की जय सवसंतन की जय यंत्रदत्त